नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 8 सप्टेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, काल मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता फुटबॉलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विश्वविक्रम केलेल्या फॅबिओ हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्राझील. तर विद्यार्थी मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दलची डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही हवं असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहू शकता. तर आता सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया आजचे दिनविशेष. 8 सप्टेंबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो. शिक्षणाविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साक्षरता दिवस साजरा केला जातो. युनेस्कोने 26 ऑक्टोबर 1966 रोजी दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि या अनुषंगाने 1966 पासून संपूर्ण जगभरात जागतिक साक्षरता दिवस साजरा केला जातो. आणि याच दिवसाचं औचित्य साधून भारतामध्ये 8 सप्टेंबर 2009 दिवशी साक्षर भारत या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळ्या योजनांबद्दलची माहिती विचारली जाते आणि साक्षरता हा असा घटक आहे, की आपल्या भारतामध्ये या समस्येचं निराकरण करण्यासाठी खूप मोठ्या योजना राबवलेल्या आहेत. या संपूर्ण योजनांची माहिती आपल्याला असणं खूप खूप आवश्यक आहे. त्यामुळे आता डिटेलमध्ये आपण साक्षर भारत अभियानाबद्दल माहिती पाहूया. साक्षर भारत अभियान प्रारंभ 8 सप्टेंबर 2009 जागतिक साक्षरता दिनाच्या दिवशी याचा शुभारंभ करण्यात आला. भारत सरकारचे मानव संसाधन विकास म्हणजेच ह्युमन राईट डेव्हलपमेंट अ, या एच-आर-डी मिनिस्ट्री या अंतर्गत याची अंमलबजावणी झालेली आहे. या अभियानाचं उद्दिष्ट काय? तर ग्रामीण भागातील प्रौढ म्हणजे विशेषतः महिला यांना कार्यात्मक साक्षरता प्रदान करणे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या यातील वर्डिंग फार महत्त्वाचं आहे. कार्यात्मक साक्षरता. फक्त साक्षरता नसून ती कार्यात्मक असावी अशा पद्धतीचा उद्दिष्ट या अभियानामध्ये मांडलेला आहे. वाचन, लेखन व अंकगणित अशा पद्धतीची कौशल्य वाढवणे या अभियानाअंतर्गत महत्त्वाचे असते. तसेच सामाजिक, आर्थिक व राजकीय सबलीकरण देखील साध्य करणे या अभियानातून उद्दिष्ट मांडण्यात आलेले आहे. आता या अभियानाचा लक्ष्य गट काय आहे? तर 15 वर्षावरील निरक्षर प्रौढ व्यक्ती हा या अभियानाचा लक्ष्य गट आहे आणि यातील अगोदरच सांगितल्याप्रमाणे विशेष भर हा महिला साक्षरतेवर देण्यात येतो. आता या अभियानाचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे हे पाहून घेऊया. शिक्षणातून सबलीकरण हा मुख्य संदेश या अभियानाअंतर्गत देण्यात येतो. महिला शिक्षणावर अधिक भर दिला जातो हे मी अगोदर सांगितलेले आहे. त्यामुळे महिला सशक्तीकरण देखील या अंतर्गत घडून येते. स्थानिक भाषेत व व्यवहार्य पातळीवर शिक्षण देणे योग्य जाते. स्वयंसेवी संस्था म्हणजेच एन-जी-ओ, स्थानिक मंडळे व ग्रामपंचायतीचा सहभाग या अभियानाअंतर्गत घेतला जातो. आता या अभियानाचं सुरुवात 2009 साली झाली होती आणि 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेचे प्रमाण 74% पर्यंत वाढलेले होते. लाखो महिलांना मूलभूत शिक्षण व स्वावलंबनाची संधी या अभियानामुळे आता मिळालेली आहे. थोडक्यात पाहिलं तर साक्षर भारत अभियान हे काय आहे? तर ग्रामीण प्रौढ साक्षरता आणि महिला सबलीकरण आणि कार्यात्मक कौशल्य या तिघांचाही संगम या अभियानामध्ये दिसून येतो. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने हे अभियान फार फार महत्त्वाचे ठरते. पुन्हा एकदा सांगतो साक्षर भारत अभियान 8 सप्टेंबर 2009. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला साक्षर भारत म्हणजे एकंदरीतच साक्षरतेविषयी आपल्याला संपूर्ण जगभरामध्ये वेगवेगळ्या मोहीम राबवल्या जातात आणि विशेषतः भारतामध्ये म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशामध्ये या दृष्टीने वेगवेगळ्या योजना भारत सरकारने वेगवेगळ्या कालखंडामध्ये राबवलेल्या आहेत. तर त्याच दृष्टीने साक्षरतेविषयी थोडक्यात अभियानांचा आता आपण आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम राष्ट्रीय साक्षरता मिशन NLM हे 1988 साली सुरुवात करण्यात आलेले होते. याचं उद्दिष्ट होतं 15 ते 35 वयोगटातील प्रौढ निरक्षरांना साक्षर करणे आणि या मिशनचं घोषवाक्य होतं ईच वन टीच वन आणि यात भर दिला होता प्रौढ व कार्यात्मक साक्षरतेवर. त्यानंतर साक्षर भारत अभियान म्हणजे मी आता सांगितल्याप्रमाणे 2009 याचा प्रारंभ 8 सप्टेंबर 2009 यातील लक्ष होतं 15 वर्षांवरील सर्व प्रौढ निरक्षर. लक्षात घ्या राष्ट्रीय साक्षरता मिशन जे 1988 सालचे होते. त्याचं मिशन होतं 15 ते 35 वयोगटातील. परंतु साक्षर भारत अभियानामध्ये 15 वर्षावरील सर्व प्रौढ निरक्षर आणि विशेषतः महिला यावर हा भर देण्यात येतो. आणि यातील उद्दिष्ट आता सांगितल्याप्रमाणे वाचन, लेखन, गणित, महिला सबलीकरण आणि आजीवन शिक्षण असे दिले जाते. याचा परिणाम 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता 74% पर्यंत वाढली, हे मी आता तुम्हाला सांगितलं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे टोटल लिटरसी कॅम्पेन व पोस्ट लिटरसी कॅम्पेन हे जिल्हास्तरीय अभियान होते आणि याचे उद्दिष्ट साक्षरतेनंतरही
पुढील शिक्षण व कौशल्य विकास करणे हे महत्त्वाचे ठरते. म्हणजे बऱ्याच वेळा असे दिसून आलेले होते, की एकदा साक्षर झाले, की त्यानंतर त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये सारखा होत नव्हता. त्यामुळे साक्षरता झाल्याच्या नंतरही पुढील शिक्षण व कौशल्य विकास साधणे हे यामागचे उद्दिष्ट होते. त्यानंतर 2014 सालची महत्त्वाची म्हणजे पढे भारत, बडे भारत. हे प्राथमिक शाळा स्तरावर चालू करण्यात आलेले होते. याचे उद्दिष्ट म्हणजे फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी म्हणजेच वाचन, लेखन आणि गणिताची पायाभूत कौशल्य विकसित करणे हे या पढे भारत, बडे भारत मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेले होते. त्यानंतर आता सध्याच्या घडीला जे चालू कॅम्पेन आहेत, हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहे. त्यातील पहिले म्हणजे महत्त्वाचे म्हणजे नवभारत साक्षरता कार्यक्रम, न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम 2022 ते 2027. याचे उद्दिष्ट होते प्रौढ साक्षरता, डिजिटल व आर्थिक साक्षरता, रोजगाराभिमुख शिक्षण आणि नागरिक शिक्षण. म्हणजेच थोडक्यात आधुनिक गरजेनुसार आजीवन शिक्षण या अंतर्गत देण्यात येते. हा 5 वर्षाचा पंचवार्षिक कार्यक्रम आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे नवभारत साक्षरता कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम भर देण्यात येतो तो प्रौढ साक्षरतेवर. त्यानंतर डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेवर भर देण्यात येतो. त्यानंतर रोजगाराभिमुख शिक्षणावर देखील भर देण्यात येतो आणि नागरिक शिक्षण देखील या अंतर्गत दिले जाते. आणि त्यानंतर शेवटचे म्हणजे उल्हास ॲप. आता हे उल्हास ॲप काय आहे? तर उल्हास या संकल्पनेचा लाँग फॉर्म आहे. अंडरस्टँडिंग ऑफ लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी. या उल्हास ॲपचा प्रारंभ 2023 मध्ये शिक्षण मंत्रालयाने केलेला आहे. या ॲपचा वापर मोबाईल ॲप आणि हे पोर्टलसुद्धा आहे. अशा दोन्ही अंगाने याची सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याची नोंदणी, स्वयं नोंदणी आणि सर्वेक्षणाद्वारे केलेली जाते. त्यामुळे उल्हास ॲप हे साक्षरतेविषयीचं ॲप आहे आणि शिक्षण मंत्रालयाने याची सुरुवात केलेली आहे. हे आपल्याला लक्षात असणं गरजेचे आहे. त्यानंतर भारतातील साक्षरता अभियानांचा थोडक्यात आढावा पाहिला, तर प्रौढांना वाचन, लेखन, अंकगणित, डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता, आरोग्य, कायदेशीर साक्षरता, जीवनोपयोगी आणि व्यावसायिक कौशल्य या अशा प्रकारचे कौशल्य त्यांना या साक्षरतेमुळे मिळले जातात. आणि यातील ठळक राज्य कोणती आहेत, की ज्या अंतर्गत हे लिटरसी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उद्दिष्ट भारत सरकारने मांडलेला आहे. तर त्यातील महत्त्वाचे म्हणजे लडाख, मिझोराम आणि गोवा. आणि ही जी 3 राज्य आहेत, या तीनही राज्यांनी 100% साक्षरता घोषित केलेली आहे. त्यामुळे या अभियानाचा कुठेतरी एक फळ आपल्याला मिळते आहे, असे पाहण्यास दिसून येते. थोडक्यात पाहिलं तर NLM हे 1988 साली प्रौढ साक्षरतेवर भर होते. त्यानंतर साक्षर भारत हे 2009 साली महिला व ग्रामीण प्रौढ यावर आधारित होते. त्यानंतर पढे भारत, बडे भारत हे 2014 साली प्राथमिक स्तरावरील फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी यावर आधारित होते. तर NILP म्हणजेच नवभारत साक्षरता अभियान हे 2022 ते 2027 या पंचवार्षिक योजनेसंदर्भात होते आणि या अंतर्गत आजीवन शिक्षण आणि डिजिटल कौशल्य दिली जातात. आणि शेवटचे म्हणजे उल्हास ॲप हे 2023 साली सुरू करण्यात आलेले. हे साक्षरता, कौशल्य आणि डिजिटल शिक्षण अशा त्रिवेणी संगमाचा यामध्ये वापर केलेला आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची घटना म्हणजे ब्लड मून. तर विद्यार्थी मित्रांनो, काल म्हणजे 7 सप्टेंबर या दिवशी दुर्मिळ खगोलीय घटना आपल्या सर्वांना पाहण्यास मिळालेली आहे. 7 सप्टेंबर रविवारी रोजी रात्री आकाशात दिसणारे हे ब्लड मून होते. याचा एकूण कालावधी 5 तास आणि 27 मिनिटे होता. यावेळी चंद्र पूर्णपणे लालसर रंगाचा दिसेल, ज्याला जगभरात ब्लड मून किंवा रेड मून असे संबोधले जाते. आता ही एकंदरीत संकल्पना काय आहे? तर ब्लड मून म्हणजे चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र लालसर दिसणे. म्हणजेच सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत आले, की खग्रास चंद्रग्रहण होते हे आपल्याला माहितीच आहे. परंतु या खग्रास चंद्रग्रहणाच्या दिवशी लाल रंग का दिसतो? तर ग्रहणाच्या वेळी पृथ्वीची सावली ही चंद्रावर पडते आणि सूर्यप्रकाशातील लाल किरणे पृथ्वीच्या वातावरणातून वाकून चंद्रापर्यंत पोहोचतात. त्यामुळे चंद्राचा रंग हा लालसर किंवा तांबूस दिसतो. यामुळे याला ब्लड मून असे संबोधले जाते. आता याचा कालावधी आणि स्वरूप कसं आहे? तर खग्रास स्थितीत चंद्र काही काळ पूर्ण लालसर दिसतो आणि या अवस्थेला जगभरात ब्लड मून म्हणले जाते. ही दुर्मिळ खगोलीय घटना आहे. आकाश निरीक्षणासाठी खगोलप्रेमींना हे खास आकर्षण असते. कोणतेही विशेष साधन न वापरताही डोळ्यांनी सहज दिसणारे हे दृश्य होते. थोडक्यात ब्लड मून म्हणजे काय? तर चंद्रग्रहण प्लस पृथ्वीच्या वातावरणातील लाल प्रकाशाची किरणे आणि त्यातून मिळणारा आपल्याला लालसर चंद्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अतिशय महत्त्वाच्या अशा आजच्या चालू घडामोडीवर आधारित आपण एक प्रश्न पाहणार आहोत. ब्लड मून म्हणजे काय? म्हणजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला अतिशय सोपा प्रश्न तयार केलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. ब्लड मून म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य लालसर दिसणे.
पर्याय क्रमांक 2, खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र लालसर दिसणे. पर्याय क्रमांक 3, चंद्राच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी फुटल्याने लालसर दिसणे. आणि पर्याय क्रमांक 4, अमावास्येला चंद्राच्या प्रकाशात बदल होणे. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि जे कोणीही योग्य आन्सर देईल त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.